मी या ठिकाणी आपल्या सर्वांना हे सूचित करू इच्छितो की 28 मार्च 2026 रोजी दिंडी समाज संस्थांचे प्रतिनिधी वारकरी यांच्यात जी काही पंढरपूर येथे बैठक झाली त्यामध्ये कुठलाही निर्णय झालेला नाही हे प्रथमतः मी आपल्याला सर्वांना सूचित करू इच्छितो। त्या ठिकाणी ज्या काही सूचना आलेल्या आहेत त्यामध्ये प्रामुख्यानं भवानीपेठ येथील मुक्कामाबाबत ज्या काही अडचणी आहेत त्या अडचणींबाबत काय उपाययोजना करता येतील याची सर्वांनी पाहणी करावी। सर्व लोकप्रतिनिधी असतील किंवा त्या ठिकाणी प्रशासन असेल त्यांच्याबरोबर कुठला पर्याय चांगला त्या ठिकाणी उपलब्ध होऊ शकतो याबाबत आपण सर्वांनी विचार करावा आणि पुन्हा बैठक घेऊन याबाबतचा अंतिम निर्णय 13 एप्रिल 2026 रोजी जाहीर करावा अशा प्रकारे त्या ठिकाणी निर्णय झालेला आहे। समाज माध्यमामध्ये भवानीपेठ येथील मुक्काम हलवला जात आहे। पालखी पुण्यामध्ये फक्त एकच दिवस मुक्कामासाठी असणार आहे अशा प्रकारे गैरसमज निर्माण होत असल्यामुळं आज या पत्रकार परिषदेचं आयोजन केलेलं आहे। कुठल्याही प्रकारे पुण्यातील जे काही 2 मुक्काम आहेत ते पुण्यामध्येच राहणार आहेत हे प्रकर्षाने आपल्याला मी सांगू इच्छितो। त्याचबरोबर भवानीपेठ येथील मुक्कामाबाबत प्रशासनाशी लोकप्रतिनिधींशी आमचे सर्व वारकरी असतील त्यांच्याशी भवानीपेठ येथील सर्व जे काही पदाधिकारी असतील त्या सर्वांशी चर्चा करून चांगल्या सोयी सुविधा कशा प्रकारे उपलब्ध होतील याची सर्व तपासणी करून त्या ठिकाणी आम्ही सर्वजण एकत्रित बसून सर्वांना विश्वासात घेऊन त्या ठिकाणी निर्णय घेणार आहोत। आपल्याला विनंती आहे की आपण भवानीपेठ येथील मुक्काम हलवला, पुणे येथे एकच दिवसाचा मुक्काम राहणार आहे अशा प्रकारची कुठलेही वार्तांकन करू नये अशी विनंती आहे। कारण तशा प्रकारचा कुठलाही निर्णय अद्यापपर्यंत घेण्यात आलेला नाही। जी काही वारीची जी काही कार्यक्रम पत्रिका आहे ती कार्यक्रम पत्रिकेचं वाचन त्या ठिकाणी होत असतं। आपण जर पाहिलं तर कार्यक्रम पत्रिकेमध्ये देखील आता सध्या तो जो मुक्काम आहे तो भवानीपेठ येथेच दाखवलेला आहे, परंतु वाचन होत असताना त्यामध्ये काहींनी सूचना केली आणि त्या सूचनेचा आधार घेऊन आपण सर्वजण त्या ठिकाणी उत्तम पर्याय कुठला असू शकतो तो प्रशासनाशी चर्चा करून शेवटी एवढ्या कमी वेळेमध्ये चांगला पर्याय मिळणं हे देखील अत्यंत गरजेचं आहे आणि त्या पद्धतीने सर्वांशी चर्चा करून आम्ही जी काही पर्याय असेल त्याचा निश्चित विचार करू आणि त्या संबंधित सर्वांना विश्वासात घेऊन सर्वांच्या बरोबर चर्चा करून तो निर्णय आम्ही 13 एप्रिल रोजी घेत आहोत। अशा प्रकारे आपण सर्वांना विनंती करतो की अशा प्रकारचं वार्तांकन आपण करावं। कुठेही कोणाचीही त्यामध्ये दिशाभूल होऊ नये किंवा यामध्ये चुकीची माहिती जाऊ नये यासाठी या पत्रकार परिषदेचं आयोजन केलेलं होतं। आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित राहिलात त्याबद्दल पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मी मनपूर्वक स्वागत करतो आणि आपले जर काही प्रश्न असतील ते आपण विचारावे अशा प्रकारची विनंती करतो। नाही, कसं होतं की चर्चा होत असताना त्या ठिकाणी एखाद्याचं कोणाचं नाव सांगणं हे संयुक्तिक नाही। ज्यावेळेस समाजाची बैठक होत असते त्यावेळेस प्रत्येक जण आम्ही असू किंवा इतर दिंडीचे प्रतिनिधी असतील फडकरी असतील तर त्यांच्या ज्यावेळेस चर्चा होत असते त्यावेळेस चर्चेतून काहींनी सुचवलं होतं की बाबा या चर्चेतून वडकी येथे मुक्काम एक घ्यावा जेणेकरून सासवडला आपल्याला पोहोचायला उशीर होतो, परंतु ही चर्चा आहे। काही वर्तमानपत्रांनी त्या ठिकाणी सांगितलं की एक मुक्काम हलवला, पुण्यातला एक मुक्काम कमी केला, तर हा जो काही संभ्रम आहे तो संभ्रम दूर व्हावा या उद्देशाने या पत्रकार परिषदेचं आयोजन केलेलं आहे। रेसकोर्स मैदानाची जागा मला योग्य वाटते। जागा मोठी आहे आणि जवळच्या जवळ तुम्हाला निश्चितपणे जे काही पर्याय आहेत त्या पर्यायांचा विचार करून तो सर्वांना सोयीचा कशा प्रकारे होईल याचा विचार करून निश्चितपणे निर्णय घेतला जाईल। हा निर्णय फक्त संस्थान घेणार नाही हे मी तुम्हाला प्रथमतः स्पष्टपणे सांगतो। हा जो काही निर्णय आहे तो आम्ही प्रशासनाबरोबर चर्चा करून आमचे जे काही समाज आहे त्या समाजाबरोबर चर्चा करून सर्वजण एकत्रितपणे घेणार आहोत हे या ठिकाणी आपल्याला प्रथमतः मी नमूद करतो।
जागा बदलण्याचं 2010 पासून जवळपास सारखं चर्चेमध्ये होतं. आता गेल्या वर्षी त्याच ठिकाणी जो वाद झाला, जो संघर्ष झाला, त्याच्यामुळे तुम्ही यावर्षी घाईघाईमध्ये मुक्कामाचं ठिकाण बदलण्याचा निर्णय घेतलाय का? मी प्रथमतःच हे सर्वात आधी आपल्याला सांगितलेलं आहे की ठिकाण बदलण्याबाबत कुठलाही निर्णय झालेला नाही. यामध्ये आपण जर पाहिलं तर कार्यक्रम पत्रिका जी काही वाचन झालं त्यावेळेस जरी आपण पाहिलं तर भवानी पेठ येथेच मुक्काम दाखवण्यात आलेला आहे. त्यामध्ये जे काही सूचना झाल्या त्याच्यावरती चर्चा झालेली आहे आणि चर्चेअंती असं ठरलेलं आहे की चांगला पर्याय त्या ठिकाणी कुठला असू शकतो, त्याचा आपण सर्वांनी पाहणी करावी, प्रशासनाबरोबर चर्चा करावी, लोकप्रतिनिधींच्या बरोबर चर्चा करावी, सर्वांच्या बरोबर चर्चा करून त्या ठिकाणी जो काही निर्णय असेल तो घ्यावा आणि तो सर्वांना विश्वासात घेऊन तो निर्णय घेतला जाईल. निश्चितपणे आपण जर पाहिलं तर त्या ठिकाणी गर्दी होत असते, भाविकांची गैरसोय होत असते. प्रशासनाला देखील आम्ही याबाबत अवगत केलेलं आहे आणि निश्चितपणे ज्या ज्या ठिकाणी अशा प्रकारच्या ज्या काही अडचणी असतील त्याच्यावर मात करणं हे संस्थांचं, आम्ही शेवटी माऊलीचे विश्वस्त हे सेवक केले आहोत आणि म्हणून हे करत असताना ज्या अडचणी येत असतात त्या अडचणींसाठी, त्या सोडवण्यासाठी आम्ही प्रयत्न करत असतो. त्यामध्ये असा निर्णय झालेला आहे की आपण इतर जागा ज्या काही चांगल्या आहेत त्याचा पर्याय पाहावा, सगळ्यांशी चर्चा करावी आणि त्यानंतर निर्णय घ्यावा. हे पहा, विश्वस्त म्हणून काम करत असताना आम्हाला ज्या काही सूचना येत असतात समाजाकडून त्या सूचनांचं आम्ही निश्चितपणे पालन केलं पाहिजे, त्या सूचनांचा विचार केला पाहिजे आणि जेवढं आपल्याला चांगलं त्या ठिकाणी देता येईल, गैरसोय कशी टाळता येईल, सुविधा कशी देता येईल याचा प्रयत्न केला पाहिजे. अशा प्रकारची आमची भूमिका आहे. शेवटी त्याचं देखील जे काही सांगताय त्याच्यामध्ये तथ्य तर आहेच ना. मग त्या ठिकाणी आपण शेवटी कुठलाही पर्याय हा चांगला असू शकत नाही. काहीतरी उणीवा प्रत्येक ठिकाणी राहणार आहे, परंतु त्यातला त्यात चांगला पर्याय कुठला असू शकतो. मी पहिल्यांदाच क्लिअर केलेलं आहे की आम्ही असा कुठलाही निर्णय घेतलेला नाही की एखाद्या ठिकाणचा मुक्काम आम्ही रद्द केलेला आहे. त्याच्या ठिकाणी जर एखादा चांगला पर्याय असेल तर तो पर्याय सुचवावा आणि त्याच्यावर पुन्हा चर्चा करावी आणि मग निर्णय घ्यावा. अशा प्रकारचा आमची चर्चा झालेली आहे. आम्ही त्या संदर्भात कालच जिल्हाधिकारी साहेबांनी आम्हाला बोलवलेलं होतं, परंतु त्यांच्या व्यस्ततेमुळे त्यांनी अचानकपणे सांगितलं की आज मार्च एंड असल्यामुळे थोडीशी अडचण आहे, आपण तुम्हाला पुढची वेळ देतो आणि त्यावेळेस आपण चर्चा करू. निश्चितपणे वारीचं नियोजन करत असताना आपल्याला एका दिवसात कुठला निर्णय होत नसतो. त्याच्या संदर्भात आपण पाहणी केली पाहिजे, त्याच्या संदर्भात दुसरा कुठला पर्यायी मार्ग चांगला आहे का याचा विचार केला पाहिजे. त्याप्रमाणे आम्हाला सगळ्या जे काही आता अनेक ठिकाणचे प्रस्ताव आलेले आहेत, भवानी पेठेत देखील काही इतर ठिकाणचे प्रस्ताव आलेले आहेत. मग सगळ्याचा विचार करून चांगल्या प्रकारचा कुठला पर्याय त्या ठिकाणी आपल्याला योग्य ठरेल अशा प्रकारचं काही मंदिरांचं देखील प्रस्ताव आलेले आहेत. मग सगळ्यांचा विचार करून नुसतं बाबा SP कॉलेजचं मैदान असेल किंवा सनस ग्राउंड असेल किंवा नेहरू स्टेडियम असेल असे एवढेच पर्याय नाही तर अनेक त्या ठिकाणी आम्हाला पर्याय त्यांनी सुचवलेले आहेत. निश्चितपणे सर्व पर्यायांचा विचार करून सर्व वारकऱ्यांना ज्या ठिकाणी चांगल्या प्रकारच्या सुविधा मिळणार आहेत, कमीत कमी अडचणी येणार आहेत अशा प्रकारचा पर्याय शोधण्याचा आमचा प्रयत्न राहणार आहे. त्यामध्ये कोणालाही कुठेही आमच्याकडून आकसानं वागणूक मिळणार नाही आणि निश्चितपणे आम्ही जे काय आहे ते माऊलीचे सेवक म्हणून काम करत असतो. त्यामुळे जो काही निर्णय घेतला जाईल तो सर्व वारकऱ्यांना बरोबर घेऊन, तुमच्या सर्व प्रतिनिधींना बरोबर घेऊन, लोकप्रतिनिधींना बरोबर घेऊन, प्रशासनाच्या सहकार्याने आम्ही तो प्रयत्न करणार आहोत.